झालं यार? बस ना. हा? तुझा माझ्यावर राग आहे मी समजू शकतो, पण पारू माझी बायको आहे. आदित्य ती या घरची सून आहे. आदित्य आणि तिच्यासोबत असं वागलेलं मला अजिबात चालणार नाही. आदित्य बास, तू कुणाशी बोलतोयस याचं भान ठेव जरा. तुझी आई आहे ती. हिच्याशी अशा आवाजात तू बोलू शकत नाहीस. ती जे वागते ते तुम्हाला चालतंय का? आदित्य सर, तुम्ही देवयाईंसोबत या भाषेत नाही बोलू शकत. तुम्ही आधी देवयाईंची माफी मागा. माफी मागा. या घराशी ज्यांचा संबंध नाही त्यांनी या घरातून निघून जावं. एक मिनिट वहिनी, तुम्ही आता हे बोललात ना की या दोघांनी या घरातून निघून जायचंय? हो. पारू, तुला वहिनींनी हिब्रू भाषेत सांगितलं तर ऐकू येणार आहे का? वहिनींनी सांगितलंय तू आणि आदित्यनी या घरातून निघून जायचंय. आणि ऐक, वहिनी म्हणाल्या ना की तुझा आणि आमचा काहीही संबंध नाहीये. दामिनी, प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायलाच पाहिजे का? हे बघ, आदित्य या घराचा मुलगा आहे. तो इथून कुठेही जाणार नाहीये. श्रीकांत, काय बोलतोयस तू? आपल्या इतक्या वर्षाच्या संसारात तुझा शब्द मी कधीही मोडला नाही. पण आज जे तू मला करायला सांगतोयस ते माझ्याच्यानी शक्य नाही. तुला जर हा मुलगा या घरात राहायला हवा असेल तर मग मी हे घर सोडून निघाला. पहिल्या माझा मुलगा मेलाय म्हणून सांगून टाक. तुझा मोठा मुलगा तुझ्यासाठी मेलाय म्हणून जाहीर करून टाक. आदित्य, बस एकही सकत नाही पैसे. आईला, आईला, आईला काय झालं? आईला उठ, डोळे उघड. आईला, आई काय झालं तुला? आई उठ. आई आई उठ. आई आई प्लीज उठ ना. आई आई